रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. आज आपण पंचामृतपासून पंचधूप बनवून घेतलेली आहे. जसं पंचामृत बनवतो अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य घ्यायचं आहे. पण ते साहित्य कोणतं घेतलं मी आणि कोणतं नंतरून वापरणार आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली धूपची तर नक्की लाईक शेअर करा. तर चला, आता आपली धूप बघा किती छान अशी मस्त पेटलेली आहे. आता याच्यावरचं जाळ आपण काढून टाकूया. तर धूप बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. सगळीकडे छान असा मस्त वास दरवळतोय आणि खूप छान अशी मस्त आपल्याली धूप इथे चालू आहे. अशा पद्धतीने धूप घरच्या घरी बनवू शकता. घरी फुलं असतात, त्या फुलांची धूप खूप छान अशी मस्त होते. अशा पद्धतीने धूप नक्की बनवून बघा. तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि धूप कशी बनवायची ते आपण बघूया. एकदम छान अशी मंद अशी धूप चालू आहे. अशा पद्धतीनेच धूप चालू राहणार. रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय पंचधूप बनवायचे आहे आपल्याला. तर पंचधूप बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे काही झेंडूचे फुलं घेतलेले आहे, काही तुळशीचे पानं आणि काही मंजिरे घेतलेले आहेत. तर मंजिरे आपल्याला भरपूर आहे माझ्याकडं, तुळस भरपूर आहे माझ्याकडं. 2-3 झाडं आहेत तुळशीचे, पण मला एवढे पाहिजे नाही, मी थोडं घेणार आहे. आणि फुलं आपल्याकडं भरपूर आहेत. फुलं आपल्याला कट करून घ्यायची आहेत. मंजिरी पण, तुळस पण आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे मिक्सरला पटकन बारीक दळल्या जाईल. आता पंचधूप कशी होती ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. कुठून बघताय कुठून नाही नक्की मला कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. घरात जर खूप फुलं असतील तर फुलांपासून आपण काहीतरी उपयोग करायचा. धूप तर तुम्ही विकत आणताच, त्याच्यापेक्षा घरच्या घरीसुद्धा एकदम छान अशी धूप तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही जर धूप बनवली तर घरगुती आपल्याला धूप तयार होऊन जाते. अशा पद्धतीने आपल्याला तुळस पूर्णपणे बारीक कट करून घ्यायची. आता फुलंसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची. अशा पद्धतीने फुलं बारीक कट केल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक दळायला पटकन बारीक होतात. तर इथे आपण पूर्ण झेंडूचे फुलं कट करून घेतलेली आहे. बाकीचे त्याच्यामध्ये ते असतं काळं आतलं किंवा निबर असतं, ते घेतलेलं नाही मी. पूर्णपणे असं साईडला काढून ठेवलेलं आहे. आता आपल्याला फुलं आणि तुळशीचं पेस्ट एकत्र करून घ्यायची आहे. आता तुम्हाला वाटेल की पंचधूप आता हे कसे तयार करणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पंचधूप कशी बनते कशी नाही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा धूप बनवून बघा. खूप छान आणि खूप अशी मस्त सुवासिक अशी धूप तयार होते घरच्या घरी. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कुठून बघते कुठून नाही तेही मला कळवायचं आहे, म्हणजे मला पण कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे, कोणत्या गावात कोणत्या शहरात. तर आता आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे. एका वेळेस बारीक होत नाही, तर असं खाली दाबत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस खाली दाबून घ्यायचं फुलं आणि तुळस, आणि मगच आपल्याला मिक्सरला फिरवायचं. तुळस आणि फुलं छान मिक्स बारीक झालेले आहे. तुम्हाला जर पटकन बारीक झालं नाही तर थोडं करून तुम्ही बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही झालं तरीही चालतं, पण छान अशी मस्त पेस्ट झालेली आहे. बारीक तुम्हाला वाटत नसेल, पण खूप छान अशी मस्त बारीक पेस्ट झालेली आहे. आता आपल्याला पुढचं साहित्य लागणारे आपण घेणार आहोत. काय घेणार आहोत बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण गावरान गाईचं शेण घेऊया. बाकीचं मी तुम्हाला साहित्य दाखवणारच आहे, पण आपल्याकडं गावरान गाई मी तुम्हाला तीसुद्धा दाखवते. गावरान गाई माझ्यावाली कशी आहे ते पण आपण बघूया. तर चला गावरान गाईकडं जाऊया. बघू शकता इथं माझ्यावाल्या 3 ते 4 गाय आहेत आपल्यावाल्या, आणि त्या साईडनी एक गाय दिसते तुम्हाला. तर बघा किती छान अशी मस्त गाय आहे माझ्यावाली. तिचं आता आपण शेण घेणार आहोत. तर बघू शकता किती छान अशी माझ्याकडं बघते. चला आता आपण त्याच्यावर शेण घेऊया. थोडंसं आपल्याला शेण घ्यायचं आहे. ते घेतलेलं आहे आपण गाईचं थोडंसं शेण. तुम्हाला माहिती आहे शेण किती पवित्र आहे. गाईचं शेण पवित्र असतं हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, ते सांगण्याची गरजसुद्धा नाही. तर इथं थोडंसं आपल्याला शेणाचा वापर करायचा आहे. इथं आपल्याला घ्यायचं आहे बारीक केलेलं तुळस आणि झेंडूच्या फुलाचं मिश्रण. पंचधूप बनवण्यासाठी आपल्याला सर्व पंचतत्व घ्यायचे आहे. तर इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचा दूध घेतलेलं आहे मी.
1 चमचा दही घ्यायचं आहे. तर 1 चमचा मी इथे दही घेते. 1 चमचा मध घ्यायची आहे. मध घालून घेऊया 1 चमचा. 1 चमचा साखर घालून घ्यायची. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे आहे गुलाबाचं पाणी. मी काल गुलाबजल बनवलं, रेसिपीसाठीच बनवलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे गुलाबजल घ्यायचं आहे 1 चमचा, 1 छोटा चमचा घेतलेला आहे गुलाब पाणी. धूप बनवायची म्हटल्यानंतर सर्व साहित्य त्याच्यामध्ये घ्यावं लागतं, तेव्हा छान असं मस्त सुवासिक धूप बनते. कापूर घ्यायची आहे. कापूरची पूड तयार करून घेऊया. कापूरची पूड घेतलेली ते घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे धूप कशी बनले जाते, तुम्ही कशी बनवताय नक्की मला कमेंट करून सांगा. आता इथे आपण पंचतत्व इथे घालून घेतलेलं आहे. तर आपली धूप छान अशी मस्त सुवासिक होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा धूप घरच्या घरी बनवू शकता. खूप छान आणि खूप मस्त अशी आपल्याली धूप तयार होते. अशा पद्धतीने छान मस्त गाईच्या शेणामध्ये सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. तुळशीचे पानं, झेंडूची फुलं, जेवढं मी तुम्हाला साहित्य दाखवलं तेवढं. आणि अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला जशी धूप बनवायची, छोटी बनवायची, मोठी बनवायची, गोल बनवायची, तर अशा पद्धतीने धूप बनवून घ्यायची आहे सर्व. तर सर्व धूप आपल्याला अशी बनवून घ्यायची आहे. तर बघू शकता. तर अशा पद्धतीने धूप बनवून सर्व आपण सुकवून घेऊया. आपल्याला धूपमध्ये इथे मी गुलाची काडी घेतलेली आहे. काडीसुद्धा घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही धूप बनवता त्यावेळेस अशा पद्धतीने एक काडी घालून घ्यायची. धूप पेटवतो त्यावेळेस काडी पेटल्यानंतर धूप पण छान अशी मस्त पेटलं जाईल. अशी काडी नाही तर आधी धूप बनवून घ्या आणि त्याच्यामध्ये अशी काडी घालून घ्या, म्हणजे धूप छान मस्तपैकी पेटलं जाते. इथं आपली सर्व धूप तयार झालेली आहे. आता आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे. तर उन्हात आपल्याला 1 ते 2 दिवस सुकवून घ्यायची आहे छान मस्त अशी कडक. त्याच्यानंतर आपल्याला धूप घरच्या घरी धूप तयार होऊन जाईल, पंचधूप. तर चला उन्हामध्ये सुकवून घेऊया. इथे धूप छान अशी आपल्यावाली सुकलेली आहे. मस्त कडक अशी मस्त झालेली आहे. छान अशी मस्त सुकून मस्तपैकी वाळलेली आहे. अशा पद्धतीने धूप झाली पाहिजे. तर मस्त सुकून गेले, एकदम हलकी फुलकी झालेली आहे. आता तुम्ही म्हणाले या धूपमध्ये पंचतत्व तर घातलेले आहे, पण पंचतत्व कोणते कोणते घातले तुम्ही? तर गावरान तूप घातले नाही. तर गावरान तूप आपण वरतून थोडंसं घालणार आहे. ज्यावेळेस आपण गावरान तूप घालतो त्यावेळेस धूर खूप छान असा मस्त येतो. तुम्हाला जर आधी घालायचं असेल तर तुम्ही आधी पण घालू शकता किंवा नंतरून घातलं तरीही चालतं. तर मी आता इथे गावरान तूप घेतलेलं आहे थोडंसं. आणि आपल्याला प्रत्येक वेळेस थोडं धूपवरती लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा मस्त वास येतो धूपचा. तर मी ते अशा पद्धतीने धूप वरती थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे वास पण छान येतो. खूप सगळीकडे धूर मस्त असं पसरला जातो. तर अशा पद्धतीने थोडं तुम्ही धूपवरती लावून घ्यायचं आहे. तुम्हाला नसन लावायचं तर नाही लावलं तरीही काही हरकत नाही. आता धूपवरती आपण काडी ठेवलेली आहे, प्रत्येक याच्यात घातलेली आहे. काही वरती आहे आणि काही खोल गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला धूप पेटवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला धूप पेटले जाते आणि ज्यावेळेस विझल त्यावेळेस छान असा मस्त त्याच्यावाला धूर चालू होऊन जाईल. फक्त स्टार्टिंगला थोडीशी पेटली पाहिजे, तोपर्यंत आपल्याला थोडंसं वरतून तूप लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरून तुम्ही नंतरून लावलं किंवा नाही लावलं तरीही चालतं, पण अशा पद्धतीने पेटले जाते, खूप छान पेटले जाते. आता आपण तिला विझवूया किंवा याची आरती जरी तुम्ही केली तरी पण खूप छान. रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. धूप विझून घेऊया. आता बघा किती छान असं मस्त धूर चालतो आहे धूपचा. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा धूप घरच्या घरी बनवू शकता. तर बघू शकता किती छान असं मस्त सुवास येतो आहे तुपामुळे, खूप छान. तर रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद.